तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. भावनो, नवीन वर्षामध्ये सर्वांना मनापासून शुभेच्छा. ओके, आज भावनो तुम्हाला काय करतोय मी कडक असं भावनो, इलेक्शनचं जे काय बॅनर असणार आहे भावनो, आता तुम्हाला माहिती असेल महानगरपालिका. ओके, 2026 जी काय निवडणूक आहे भावनो, कडक बॅनर, पूर्ण इलेक्शनचं बॅनर पूर्ण आपण टोटली 3 PST फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे. 3 PLP फाईल येणार आहेत भावनो व्हिडिओमध्ये. 3+ PLP पण 3+ PST फाईल, अशा टोटल 6 फाईल तुम्हाला भेटणार आहे भावनो या व्हिडिओमध्ये. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आहे भावनो, पण जे व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते पूर्ण डिटेलमध्ये ऐकून घ्या, जेणेकरून तुम्हाला पूर्ण एकदम कडकमध्ये बॅनर भेटून जातील. कारण की आता भावनो इलेक्शन जवळ आलेलं आहे, प्रचार सुरू झालेला आहे. प्लस तुम्हाला जर ऑर्डर वगैरे आल्या तर तुम्ही चेंज वगैरे करू शकता. आपलं एकदम क्वालिटी काम असतं जे तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. ओके, साईज बघू शकता आपण, साईज काय ठेवले तुम्हाला स्क्रीनवरती. 3 डिझाईन आपण शो केलेले आहेत. नसेल पाहिलं तर लवकरात लवकर जाऊन थंबनेलवरती बघू शकता. तुम्हाला डिझाईन पूर्ण समजून येईल की कशी डिझाईन असणार आहे. ओके, प्लस तुम्हाला आता मी जे सांगतोय ते तुम्हाला थंबनेलवरती पण दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, पूर्ण जे काही आपण थंबनेल आहे त्या थंबनेलला 3 डिझाईन आपण प्रोव्हाइड केलेले आहे, इथे दिसत असेल. विड्थ ठेवलेली आपल्याला 12 आणि हे आपण साईज केलेली आहे सोशल मीडिया डिझाईनसाठी. लक्षात घ्या, सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम किंवा यूट्यूब किंवा फेसबुकला अपलोड करण्यासाठी आपण डिझाईन घेतलेली आहे. ओके, साईज तुम्हाला आपले रेग्युलर असते माहीत असते. जर नसेल माहीत तर लवकरात लवकर इथे बघून घ्या मी काय काय सांगतोय. ओके, आता हे आपण बॅनर केले, हे एकदम कडकमध्ये सिनेमॅटिक बोलू शकतो आपण ह्याला, म्हणजे एकदम नॅचरली कसं बॅनर वाटतं भावनो त्या प्रकारचं आपण केलेलं आहे. बॅकग्राऊंडला बघू शकता इथे क्लाउड म्हणजे ढग वगैरे जे असतात ना भावनो, तसं बॅकग्राऊंड घेतलं आहे. हे आहे भावनो नांदेड महानगरपालिकाकडून भावनो आपल्याला जे उमेदवार आहेत उभे, त्यांचं आपल्याला काय बॅनर डिझाईनसाठी आले, लक्षात घ्या, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, त्याला आपण काय केलं आहे, त्यांची जी काय महानगरपालिकेची जी काय इमेज आहे तिला आपण बॅकग्राऊंडला सेट केले, कारण की व्हाईट बॅकग्राऊंड आहे, जास्त काही इरेज करायचं गरज लागत नाही. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे, तिन्ही मिळून पासवर्ड तुम्हाला एक करायचा आहे आणि तो फाईलला अपलोड करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर हे झालेलं आहे, ह्याला आपण आता लॉक मारूया, जेणेकरून आपल्याला काय म्हणजे त्रास होणार नाही. ओके, त्याच्यानंतर वरती बघू शकता जे उमेदवार आहेत, ओके, जे तुम्हाला ऑर्डर देतील त्यांचा फोटो क्रॉप वगैरे करून घ्यायचा, इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर आता पुढे प्लस परत ती महानगरपालिकेची आपण काय केलेलं आहे, एकदम ओरिजिनल कॉपी जी एकदम पूर्ण दिसते आपल्याला. ओके, इथं आपण एकदम मर्ज केले. फोटोशॉपमध्ये तुम्हाला माहीत असेल मर्ज वगैरे आपण कसं करायचं, ऑपिसिटी वगैरे मायनस करायचे असतात. ओके, पिक्सल लॅबला पण तुम्हाला सेम फाईल भेटणार आहे, सर्व जे काही तुम्हाला असणार आहे पूर्ण एकदम एडिटेबल भेटून जाईल. ओके, त्याच्यानंतर हा बघू शकता, हा रेक्टँगल. आता हा रेक्टँगल आहे, हा आपण इथेच क्रिएट केला आहे. ओके, तो कसाही क्रिएट करू शकता तुम्ही तुमच्या PCमध्ये किंवा मोबाईलमध्ये पण यूज करू शकता. पिक्सल लॅबला सिम्पल एक गोल घ्यायचा आहे, इथे बघू शकता. त्याला आपण असा गोल वगैरे जर घेतला ना, बघू शकता असा एकदम आपला इंटरफेस बघू शकता थोडासा झालेला आहे. प्लस याला काय करायचं, असं कंट्रोलचं बटन दाबून थोडं वर खाली करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला तो जसा मी इथे सेट करून दिला आहे तो तुम्हाला इथे दिसेल. ओके, एवढी गोष्ट झालेली आहे. त्याच्यानंतर ह्याला आपण काय करणार आहे, लॉक. ह्याला कलर वाईज द्यायचं, तुम्ही पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये बघायचे कसे कलर आहेत, तो कलर आपण यामध्ये दिला आहे, तुम्ही चेंज वगैरे करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे आपण नाव वगैरे आता आपण चालू करणार आहे नावासाठी. ओके, ते इथे तुम्हाला दिसतंय बघू शकता. ओके, तिथे लेअर पॅलेटमध्ये दिसत असेल तुम्हाला, इथे नाव वगैरे आपण हे नाव आहे सर्व मराठी फॉन्ट वापरतोय, कारण की मराठी फॉन्टसाठी कोणतेही कन्व्हर्टर लागत नाही. नॉर्मल जसं तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे टायपिंग करता ना, त्या प्रकारे शायरी वगैरे आपण इथे लिहिले बघू शकता, तुम्हाला इथे दिसत असेल. सर्व एक एक पूर्ण एडिटेबल मी सर्व तुम्हाला फाईल मी प्रोव्हाइड करून देणार आहे. ओके, त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा आहे. ओके, पहिला पासवर्ड आहे 522424. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया, इथे बघू शकता. आता हे काय असणार आहे, नांदेड महानगरपालिका. हा जो फॉन्ट आहे, हा फॉन्ट आहे भावनो पोपनीस. ओके, पोपनीसचा फॉन्ट वापरला आहे, नॉर्मल मराठी फॉन्ट आहेत, कोणताही एकदम भारी असे फॉन्ट नाही आहेत जे की इन्फिनिटी टेक्चरवाले वगैरे. ओके, नॉर्मल फॉन्ट वापरला आहे, जेणेकरून आपलं जे बॅनर एकदम कडक दिसावं म्हणून. ओके, आणि जास्त तर भावनो तुम्ही एकदम प्लेन फॉन्ट आहेत तेच वापरा, जेणेकरून जास्त कन्व्हर्टिंगची गरज लागणार नाही. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह वगैरे तुम्हाला दिसत असेल बघू शकता, ते आपण इथे ॲड केलेलं आहे. तुम्ही गुगलला जाऊन सर्च वगैरे केलं तर तुम्हाला इथे बघू शकता भेटून जातील. ओके, जसं की आता मी इथे बघू शकता वसई विरार लोगो. ओके, असं मी एक लोगो म्हणजे ज्यांचं जो काय आहे जे चिन्ह, ओके, ते आपण सर्च केलं आहे, जे तुम्हाला भेटून जाईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे झालेलं आहे, हे आपण सर्व ॲडिट केले बघू शकता. टोटली एक PNG आहेत, नाही तर तुम्ही म्हणा भाऊ तू कुठून घेऊन आला, तुला कुठे भेटला हे सर्व. ओके, सर्व एक बघू शकता, एक PNG आहे जे करून आपण इथे बनवलेले. ओके, इथे बघू शकता इथे टॅगलाईन लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता मतदानाची जी काही तारीख वगैरे असेल इलेक्शनची. ओके, डेट लिहिले तुमच्या इकडे पण जेव्हा जे असेल ते तुम्ही
तुमच्या उमेदवार जसं तुम्हाला देतील. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपलं लोगो वगैरे सर्व इथे आता झालेलं आहे. बघू शकता आपण काय ॲड केलेलं आहे, बॅकग्राऊंडला एक फोटो, त्याच्यानंतर महानगरपालिकेची एक नॉर्मल म्हणजे हाफ व्हाईट म्हणजे जसं की ज्याची ऑपोजिट मायनस करून आपण एक बॅकग्राऊंडला टाकले. त्याच्यानंतर उमेदवारांचा फोटो क्रॉप करून इथे वरती आता बघू शकता टेक्स्टमध्ये आपण लिहिलं आहे. सेम तसंच असणार आहे. आपण परत इथे आता दुसरा बॅनरमध्ये ओपन करतोय. सेम साईज असणार आहे 12x14ची आपण जे काही साईज ठेवतो. ओके, बॅकग्राऊंडला असणार आहे पूर्ण व्हाईट, कारण की व्हाईटमध्ये बॅकग्राऊंड एकदम कडक दिसतं. ओके, PLP पण भेटणार आहे म्हणून लक्षात घ्या. PLP प्लस PST अशा टोटल तुम्हाला 6 फाईल भेटणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण लेन्सचा वापर केला आहे. तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता. आता हे लेन्स आहेत, हे लेन्सचा जेव्हा इथे बघू शकता जो आपला फ्लॅग आहे ओके इंडियाचा, तो फ्लॅगला आपण बघू शकता. इथे तुम्हाला दिसत असेल इथे बघू शकता बॅकग्राऊंड कडक. ही महानगरपालिका सेम नांदेड महानगरपालिका जी आपण पहिल्या बॅनरमध्ये यूज केले. ओके, क्रिएटिव्हिटीला सुरुवात करतो बघू शकता. त्याच्यानंतर इथे आलेला आपल्या उमेदवारांचा फोटो तुम्हाला दिसत असेल. ओके, ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे. ओव्हरलॅप वगैरे जे काही करायचं असेल ते सर्व तुम्ही ते करून घ्यायचं. ओके, व्हिडिओमध्ये पासवर्ड 3 स्टेपमध्ये असणारे भावनो, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, यांचा प्रभाग क्रमांक बघू शकता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. कुठची महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका तुम्हाला दिसते. ओके, त्यांचं चिन्ह भावना तुम्हाला इथे दिसत असेल जे की पहिल्या बॅनरमध्ये होतं. आता आपण टॅगलाईन म्हणजे जी शायरी असणार आहे ते आपण इथे वरती ॲड केले. बघू शकता प्रभागाचा विकास हीच दिशा, सेवा हाच तुम्हाला दिसत असेल संकल्प. ओके, बघू शकता टॅगलाईन. ओके, बॅनर दिसते भावनो. पूर्ण आपण काय केलं, एक शेप घेतला आहे. नॉर्मल शेप कसा घ्यायचा इथे बघू शकता. हा एक आपण जसा बॉक्स घेतो, पिक्सल लॅबला पण तुम्ही बॉक्स वगैरे घेऊ शकता. ओके, तर इथे बघू शकता मी तुम्हाला बॉक्सची PNG प्रोव्हाइड करणार आहे जी तुम्हाला पिक्सल लॅबला फाईलमध्ये भेटून जाईल. ओके, खाली बघू शकता. आता मेन इथे क्रिएटिव्हिटी सुरुवात करायची आपल्याला. आता आपण काय करणार आहे, ठीक आहे, लेअरवरती जायचं, याला डबल क्लिक करून इथे बघू शकता. ओके, आता हे असणारे मतदानाची जी काही तारीख आहे ती आपण इथे ॲड केली आहे. जसं तुम्हाला क्लायंट लिहून देतील की आम्हाला हे ॲपमध्ये ॲड करायचं आहे, तसं तुम्ही जे काही असेल ते सर्व माहिती तुमची प्रोव्हाइड करायची. ओके, दुसरा पासवर्ड आहे भावनो 3535. ओके, इथे बघू शकता. व्हिडिओमध्ये भावनो पासवर्ड मी बोलून सांगितलेले आहेत, त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ऐकू येईल कान देऊन. ओके, उमेदवारांचं इथं नाव वगैरे लिहायचं आहे बघू शकता. नॉर्मल फॉन्ट वापरलेत बघू शकता. जे भावना ह्या बॅनरमध्ये दिसायला पाहिजे आहे ते दिसत आहे, असंच बॅनर बनवायचं आहे. पूर्ण व्हाईटमध्ये बघू शकता. पूर्ण क्रिएटिव्हिटी डायरेक्ट लक्ष गेलं पाहिजे एखाद्या म्हणजे जसं की व्यक्तीचं, जसं की बघितलं बॅनर भावनो तो बघत राहायला पाहिजे, असं बॅनर आपण डिझाईन केले बघू शकता. तुम्ही पण यामध्ये फोटो वगैरे चेंज करू शकता. कोणाचे जर चेंज वगैरे करायचं असेल, तुम्हाला ऑर्डर आली नॉर्मल पिक्सल लॅबला तर पूर्ण मी एडिटेबल तुम्हाला सर्व PLP फाईल प्रोव्हाइड करणार आहे. ओके, त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ओके, बरेच दिवसानंतर व्हिडिओ ते, कारण की भावनो ऑर्डर वगैरे असतात, प्लस भावनो जरा आराम पण तर पाहिजे भावनो, लक्षात घ्या. ओके, आणि तुम्ही तर काय व्हिडिओ बघत नाही तरी पण मला करायला लागतं. ओके, त्याच्यानंतर आता 3 नंबरचं भावनो इलेक्शनचं बॅनर तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. ओके, सिनेमॅटिक बॅकग्राऊंडला आपला येलो कलर पाहिजे भावनो, लक्षात घ्या, तुम्हाला इथे दिसत असेल. त्याच्यानंतर थोडंसं क्रिएटिव्हिटी बघू शकता. हे जे लेन्स आहेत या लेन्सचा पण आपण वापर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. जे उमेदवार असणार आहेत, ओके, यांचा फोटो डिलीट करून इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. ओके, उमेदवार तुम्हाला दिसत आहेत, त्यांचा आपण इथे फोटो राईट साईडला ॲड केलेला आहे. सिनेमॅटिक जसं आपण बर्थडे बॅनर डिझाईन वगैरे करतो ना, सेम बघू शकता. हा जो रेक्टँगल आहे सेम जसं आपण इलेक्शन 1 नंबरच्या बॅनरमध्ये केलेला, सेम जसंच आपल्याला 3 नंबरच्या पण बॅनरमध्ये करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे वरती बघू शकता हे असणारे भावनो एकदम जसं की ढाल वगैरे तुम्ही आयकन बघून बोलू शकता. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला प्रभाग वगैरे लिहायचं आहे. ओके, ते बघू शकता आपण इथे प्रभाग वगैरे लिहिलेला आहे, काय काय जे आहेत जसं तुम्हाला ऑर्डर येईल तसं तुम्हाला इथे करायचं आहे. इथे बघू शकता मी फक्त लेअर ऑन करतोय जेणेकरून तुम्हाला समजेल, पण तुम्ही व्हिडिओ बघून फक्त स्किप करून बघता म्हणून तुम्हाला पासवर्ड भेटत नाही. ओके, व्हिडिओ स्किप करून बघू नका, मी जे सांगतोय ते नक्की ऐका. इथे बघू शकता आपण मतदानाची वगैरे जी काही तारीख लिहिली जे तुम्हाला इथे लेअरमध्ये दिसत असेल, सेम तशीच आपण इथे तुम्ही वगैरे तुमच्या याच्यामध्ये लिहायची आहे. ओके, त्याच्यानंतर इथे टॅगलाईन वगैरे आता आपण ॲड करणार आहे. बघू शकता टॅगलाईनला आपण वेगवेगळे कलर यूज केलेले आहेत, असं नाही की एकच कलर आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता जे भावनो वरिष्ठ असतील त्यांचा फोटो वगैरे आपण इथे वरती ॲड केलेला आहे. त्यांचा जो आयकन आहे तो आयकन वगैरे इथे ॲड करायचा. इथे बघू शकता महानगरपालिकेचं नाव लिहायचं. ओके, वसई विरार महानगरपालिका इथे दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर आता इथे आपण त्यांचे जे काही आयकन आहे ओके त्यांचं इथे ॲड करणार आहे. बघू शकता हे नाव वगैरे तुम्हाला दिसत असेल एकदम कडकमध्ये, श्री कन्हैया बेटा मनोहर बैल. ओके, हा फॉन्ट आहे भाऊन एकदम कडकमध्ये, नॉर्मलमध्ये फॉन्ट आहेत सर्व. इथे बघू शकता पूर्ण कोणते फॉन्ट आहेत भाऊन तुम्हाला इथे दिसतात. ओके,
जे सर्व आहे ते देवनागरी फॉन्ट आपण यूज केले. बघू शकता एकदम कडक क्रिएटिव्हिटी तुम्हाला दिसत असेल. बघू शकता माणूस खरा आहे, आपल्या प्रभागाचा हिरा आहे, जनतेचा. ओके, दिसत असेल. पूर्ण एकदम बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे, पूर्ण व्हाईट येल्लो कलर. प्लस इथे बघू शकता हे पण एक कडक इलेक्शन 1 1 2 3 आणि असे हे टोटल 3 नंबरचे बॅनर तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहेत. अशा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटली 3 PLP व 3 PST फाईल भेटून जातील भावांनो. ओके, तिसरा पासवर्ड आहे भावांनो 27. चला भेटू भावांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. काही राहिलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये करून टाका. मी तुम्हाला एक रील पण करून देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व जे काय असणार आहे ते व्हिडिओ बघायचं आहे भावांनो. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. काय राहिलं असेल पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच करूया आपण. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो.